नमस्कार शेतकरी मित्रांनो, आवड मोसंबी शेतीची या यूट्यूब चॅनलमध्ये मी रवी भानुसे पुन्हा एकदा आपलं स्वागत करतो। आज आपण 116 भाग बनवतोय आणि आपला आजचा विषय सर्व संत्रा मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण विषय, कृपया काळजीपूर्वक ऐका। ताण अवस्थेत किंवा ताण तोडल्यानंतर 1261 फवारणी करावी की नाही? तर शेतकरी मित्रांनो, आपल्याला माहीत असेल मोसंबी संत्रा थंडीमध्ये आणि अतिउन्हामध्ये म्हणजे 40+ तापमान किंवा 10 - 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 असं जे 10-11पर्यंत ज्यावेळेस थंडी असते, अशा अवस्थेमध्ये झाड हे सुप्तावस्थेत जातं। सुप्तावस्था म्हणजे काय? विश्रांती करणे। जशी आपण रात्रीला आराम करतो, दिवसा काम करतो, अशाच प्रकारे मोसंबी संत्रा आता काही अंशी स्वतःची पूर्ण पानगळ करून सुप्तावस्थेत जाणारे, विना पानगळ करून सुप्तावस्थेत जाणारे, थंडी आणि उन्हाचा सहारा घेऊन सुप्तावस्थेत जाणारे आणि याच्या व्यतिरिक्तही सुप्तावस्थेत जाणारे काही सदाहरित म्हणा अशी झाडं आपल्याला बघायला मिळतात। परंतु मोसंबी ही, जसं की मोसंबी संत्रा ही आपल्या स्वतःची पूर्ण पानगळ न करता सुप्तावस्थेत जाता, तर हे झाडं, या प्रकारचे जे झाडं असतात, हे थंडीचा आणि उन्हाचा फायदा घेऊन ह्या ठिकाणी विश्रांती करतात। मग आता सुप्तावस्थेत गेल्यानंतर काय होतं? वातावरणामध्ये नायट्रोजनचं प्रमाण कमी झाडांना मिळतं आणि जमिनीमध्ये कार्बनचं प्रमाण वाढतं। अशा वेळेस झाड खाणं पिणं बंद करतं आणि सुप्तावस्थेमध्ये जातं, म्हणजे विश्रांती घेतं। तर या दरम्यान आपण आर्टिफिशियली जास्त अधिक फळं लागण्यासाठी, जास्त फ्लावरिंग येण्यासाठी आपण आर्टिफिशियली फवारणी घेऊन आपण झाडापासून अधिक उत्पादन घेतो। मग त्याच्यामध्ये बघितलेलं असेल आपण, नायट्रोजन 0 असलेलेच आपण मॉलिक्यूल त्या ठिकाणी वापरतो। उदाहरणार्थ 0-27, 0-52-34, 0-58-18, तुमचं 0-49-32 अशा प्रकारचे जे ग्रेड असतात, आपण ते या ठिकाणी झाडावरती फवारणी करतो। मग त्याच्यामध्ये सेकंडरी वापरतो, चिलेटेड मायक्रोन्यूट्रंटही वापरतो आपण, त्याच्यामध्ये बुरशीनाशकही घेऊ शकतो आणि कीटनाशक घेऊन अशा आपण 3 फवारण्या 15-15 दिवसाच्या अंतराने घेऊन आपण झाडामध्ये स्टोरेज तयार करायचं काम करतो। कुणी मग त्याच्यामध्ये स्पेशली फॉस्फरसची लेवल वाढण्यासाठी फॉस्फरस मारते, कुणी ड्रीप इरिगेशनमधून ज्यावेळेस आपल्याला झाड तानावर सोडायचे त्याच्या अगोदर ड्रीप इरिगेशनच्या माध्यमातून कुणी 0-52-34 असेल, 0-27 असेल, 0-49-32 असेल, 0-58-18 असेल, हे द्रावण हे संजीवक ठिबकमधूनही सोडता, फॉस्फरसही त्या ठिकाणी कुणी सोडते। तर अशा प्रकारे आपण झाडामध्ये स्टोरेज तयार करण्याचं काम करतो। मग बरेचसे लोक काय करतात? तानावस्थेमध्ये 1261, ज्याच्यामध्ये नायट्रोजन 12% आणि 61% आपला हा फॉस्फरस असतो, 1261ची फवारणी करता। मग कधी करतात ती? तानावस्थेत, किंवा कुणी काय करतं? ताण तोडल्यानंतर। आता तुम्हाला माहीत असेल, झाडामध्ये प्रत्येक गोष्टीचे एक हार्मोन असतात, एक हार्मोन तयार होता। मग आपल्या झाडामध्ये सुप्तावस्थेदरम्यान गर्भधारणा होते, काडीमध्ये स्टोरेज तयार होतं आणि त्या स्टोरेजचं रूपांतर, त्या गर्भधारणेचं रूपांतर ताण तुटल्यानंतर, सुप्तावस्था संपल्यानंतर फुलामध्ये, फळामध्ये होतं। मग अशा वेळेस काय होतं? सुप्तावस्थेदरम्यान नायट्रोजन हा आपल्या झाडामध्ये खूप कमी प्रमाणात भेटायला पाहिजे, खूप कमी प्रमाणात त्या ठिकाणी, म्हणजे 0 म्हणलं तरी चालतं। तर अशा वेळेस आपण जर 1261 दिलं, त्या ठिकाणी नायट्रोजन आपण फवारणीद्वारे देतो, तर मग झाडामध्ये जे कळी काढण्याचे हार्मोन्स असतात ते त्या ठिकाणी भंग होता आणि मग आपल्याला फुलं न लागता आपल्याला त्या ठिकाणी झाडामध्ये नवती पालवी त्या ठिकाणी आलेली बघायला मिळते। काय कारण? कारण सुप्तावस्थेदरम्यान आपल्या झाडामध्ये कुठलीही क्रिया चालत नाही आणि कोणतीही क्रिया चालण्यासाठी नायट्रोजनचं चलणं गरजेचं आहे। मग जसं की तुम्ही बघितलेलं असेल, ज्यावेळेस सुप्तावस्था संपते त्यावेळेस आपण खतामधून जो नायट्रोजन देतो, वातावरणामधून झाड नायट्रोजन घेतं, त्या नायट्रोजनचं म्हणजे संतुलित कार्य चालण्यासाठी मॉलिब्डेनम नावाचा जो घटक आहे तो त्या ठिकाणी नायट्रोजनचा प्रवाह अशा परफेक्ट पद्धतीने करतो, जेणेकरून झाडामध्ये संतुलन राहून फुलं, फळं, पालवी सगळं निघालं। मग आपण स्पेशली त्या ठिकाणी काय करतो? 1261 फवारतो। मग आता 1261 फवारताना झाडाला डायरेक्टली नायट्रोजन मिळतो आणि त्या ठिकाणी मग झाडाला कळी लागत नाही, पालवी त्या ठिकाणी जास्त आपल्याला बघायला मिळते। कारण तुम्हाला मी आधी सांगितलेलं आहे, वनस्पतीमध्ये 17 मॉलिक्यूल, 17 जे घटक आहे, मी आधी सांगितलेलं आहे, हे 17 घटक वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या वेळी एकंदरीत कार्य करत असतात।
आता तुम्ही म्हणताल असं कसं? आता बघा, कोणतीही भाजी बनवत असाल तुम्ही, कोणतीही घ्या, पनीर घ्या, तुमचं मटर बनवा, वरण बनवा, कोणतंही भाजी बनवा तुम्ही, प्रत्येक भाजीमध्ये आपल्याला मीठ बघायला मिळतं, आपल्याला हळद बघायला मिळते, आपल्याला मसाले बघायला मिळतात, बरोबर? मग सगळी भाजी सारखी होती का? नाही. जे मर्यादित घटक आहे ते घटक लागणारच आहे, परंतु त्या प्रत्येक घटकाचं कार्य वेगवेगळं असतं, प्रमाण वेगवेगळं असतं आणि मग त्या ठिकाणी वेगळेपणा त्या ठिकाणी आपल्याला किचनमध्ये बघायला मिळतो. मग आता आपण बघितलेलं गहू तर एकच प्रकारचा आहे, पण त्याच्यापासून बनणारे प्रकार बहु आहे. मग एक गव्हाची का नुसती चपाती थोडी बनती, अनेक प्रकार त्या ठिकाणी बनतात. म्हणजे मला म्हणायचं काय आहे, झाडामध्ये जे न्यूट्रिएंट आपण देतो, जसं की 17 घटक जे मानले जातात, तुमचं कार्बन असेल, ऑक्सिजन असेल, नायट्रोजन असेल, फॉस्फरस, पोटॅश, कॅल्शियम, मॅग्नेशियम, सल्फर, फेरस, मॅग्नीज, कॉपर, मॉलिब्डेनम, बोरॉन असेल, झिंक असेल, सिलिकॉन असेल, हे जे 17 घटक आहे, या प्रत्येक घटकाचं काम कार्य या ठिकाणी प्रत्येक वेळोवेळी आपल्या आपल्या कंडिशननुसार चालत असतं. आता आपण बघितलेले फॉस्फरस लेवल वाढली की कळी लागते, परंतु फॉस्फरस लेवल जर ओव्हर झाली तर कळीही लागत नाही आणि नवीन पालवीही त्या ठिकाणी निघत नाही. आता तुम्ही बघा, ज्या ठिकाणी केळीची बेवड असते, म्हणजे अगोदर केळी घेतलेले, त्याचे अवशेष त्या ठिकाणी कुजलेले, आणि त्याच्यानंतर जर आपण त्या ठिकाणी कपाशी घेतली तर आपण ऑब्झर्व करा, कपाशीचे पानं रुंद निघता, हिरवेगार निघता. कपाशी ही तुमची त्या ठिकाणी फुलं आणि कैऱ्या कमी लागते का? तर त्या ठिकाणी केळीच्या अवशेषामधून जो जमिनीमध्ये फॉस्फरस जास्त झालेला असतो, त्या ठिकाणी त्याच्यानंतर घेतल्या जाणाऱ्या पिकामध्ये फॉस्फरस लेवल अधिक येते आणि मग आपल्याला पातसंख्या त्या ठिकाणी कमी बघायला मिळते. कारण पातसंख्या लागायच्या वेळेस तुमच्या ठिकाणी पोटॅशची गरज असते. जे झाड पिवळसर पडलेलं आहे त्या झाडाला फुलं अधिक लागतात का? तर कारण त्या झाडामध्ये पोटॅश लेवल वाढते, खराब झाडामध्ये पोटॅश लेवल वाढते, फॉस्फरस लेवल कमी पडते आणि अशा वेळेस वहनाचं जे कार्य असतं ते जलद गतीने होतं आणि मग त्या ठिकाणी आपल्याला ओव्हर फुलं लागतात आणि ते झाड खराब होतं. मग फॉस्फरस लेवल जर ओव्हर झाली तर कळी लागायला प्रॉब्लेम होतो. फॉस्फरस लेवल ओव्हर कधी होते? ज्या ठिकाणी पानाची थिकनेस वाढते, पान एकदम हिरवेगार काळे भोर झालेले दिसतात, मग अशा झाडाला फुटायला प्रॉब्लेम येतो. तर अशा वेळेस आपल्याला त्या ठिकाणी पोटॅशची मात्रा वाढवावी लागते, जेणेकरून कळी पटकन लागते. हे सगळं समीकरण असतं झाडामध्ये चाललेलं. मग आपण काय करतो, 12 फवारणी घेतो आणि आपल्या झाडाला त्या ठिकाणी मग जे इतक्या दिवस आपण स्टोरेजच्या फवारण्या घेतल्या, खतं वगैरे भरले, सगळी मेहनत केली, ती आपण वाया घालतो. मला असंच एक धामणगाव रेल्वेवरून कॉल आला, सर म्हणे 3 वर्ष झाले सलग माझ्या संत्र्या बागेमध्ये कळी लागत नाही, फुलं लागत नाही, फळं निघत नाही. मी त्यांना सांगितलं, साहेब तुम्ही फवारणीमध्ये 12 वापरता. ते शेतकरी बोलले, हो तुम्हाला कसं कळलं? मग तुम्ही सांगा, स्टोरेजचं काम तुम्ही केलं, खतं भरले, नॅचरली 50% तरी त्या ठिकाणी माल लागायला पाहिजे. परंतु तो शेतकरी बोलतो माझा मालच निघत नाही. मी त्याला बोललो तुम्ही 1261 फवारणी करता? तो बोलले हो. मग याच्यामुळं तिथं काम खराब होतं. तर अशा चुका न करता आता बऱ्याचशा शेतकऱ्यांनी स्टोरेजच्या फवारण्या घेतलेल्या आहे, काही शेतकऱ्यांनी घेतलेलं नाही आहे, काही शेतकरी अजून घेतायचं आहे, काही शेतकरी कन्फ्यूज आहे, साहेब यावर्षी झाड लीक झाले. तर मग अशा शेतकऱ्यांनी एक तुम्हाला मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं, परतही सांगतो, अशा शेतकऱ्यांनी आपलं वर्ष वाया घालू नये. झाडाला खतं भरून एक पाणी दिल्यानंतर पहिलं पाणी देताना चांगलं द्या, म्हणजे खूप कमी देऊ नका आणि खूप जास्तही देऊ नका. एक पाणी दिल्यानंतर झाड ॲक्टिवेट होणार. तिथून पुढं 12 ते 15 दिवसानंतर झाडामध्ये जी गर्भधारणा झालेली त्याचं रूपांतर फुलामध्ये होईल की पालवीमध्ये होईल हे आपल्याला निश्चित नसल्यामुळे आपण या ठिकाणी हार्मोन्स ॲक्टिवेट होण्यासाठी फवारणी घ्या. मग याच्यामध्ये आपण अँटीडॉट स्टार, ॲग्रीफ्युचर कंपनीचं अँटीडॉट स्टार, न्यूट्रीझेड ॲग्रीफ्युचरचंच आणि सिलिकॉन बेस स्टिकर हे औषध आपण त्या ठिकाणी वापरा, जेणेकरून आपल्याला कळी चांगली निघेल. अँटीडॉट स्टार हे तुम्हाला 1 लिटर पाण्याला 2 ml, न्यूट्रीझेड 1 लिटर पाण्याला 2 ml आणि सिलिकॉन बेस स्टिकर 0.5 ml 1 लिटर पाण्याला, असे 3 औषध मिळून फवारणी करा. याच्यामध्ये तुम्ही कीटनाशक वापरू शकता. आता ॲग्रीफ्युचरचं अँटीडॉट स्टार हे तुम्हाला तुमच्या परिसरामध्ये भेटण्यासाठी तुम्हाला मी नंबर दिला होता मागे आणि आता पण देतो, 97 66 55 77 22 हा नंबर आहे त्यांच्या एम्प्लॉईजचा. महाराष्ट्रभर तुम्हाला तुमच्या परिसरामध्ये हे प्रोडक्ट कुठे मिळेल हे तुम्हाला ते सांगतील. तुम्हाला वाटलं की ह्या कंपनीचं आपल्याला घ्यायचं नाही आहे किंवा मी सांगितलेलं तुम्हाला पटलं नाही, तर तुम्ही एक ऑर्बिटल क्रॉप सायन्स कंपनीचं फिजा वापरा. 1 लिटर पाण्याला 0.5 ml. त्याच्यामध्ये रोको घ्या बायोस्टड कंपनीचं 1 ग्रॅम आणि सिलिकॉन बेस स्टिकर 0.5 ml. याच्यामध्ये सुद्धा तुम्ही कीटनाशक वापरू शकता. मग हे औषध मिळण्यासाठी तुम्हाला त्या कंपनीचा एम्प्लॉय जो आहे
9767252464 या नंबरवर तुम्ही संपर्क करा. तुमच्या परिसरामध्ये तुम्हाला जवळपास ते कुठं मिळेल हे सांगतील. तुम्हाला हे औषध जर आवडलं नसेल किंवा मी सांगितलेलं पटत नसेल तर शेवटचा पर्याय तुम्हाला सिजेंटा कंपनीचं कल्टार 200 लिटर पाण्याला 50 ते 60 मिली घेऊन त्या ठिकाणी तुम्हाला फवारणी करायची आहे. त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही कीटनाशक, सिलिकॉन बेस स्टिकर आणि एखादं बुरशीनाशक वापरू शकता. परंतु कल्टारमुळं काय होतं, बऱ्याचशा शेतकऱ्यांचं म्हणणं येतं की कल्टारमुळं बाग काढीवर येते, सल धरता. तर ठीक आहे, थोड्या प्रमाणात त्याच्यामुळं तुमची झाडं हे सल धरू शकता किंवा धरतातही, परंतु तुम्हाला तो शेवटचा पर्याय म्हणून वापरावा लागेल. एकतर अँटीडॉट स्टार, फिजा किंवा कल्टार या तिन्ही औषधपैकी तुम्ही कुठलंही एक औषध घेऊ शकता. कल्टार हे तुम्हाला सहज कुठेही भेटून जातं, त्यामुळं नंबर द्यायची गरज नाही. तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला जर बरेचसे मला कॉल आले होते, आपण जे अगोदर ज्या कंपनीचे प्रोडक्ट द्यायचो त्यांनी जे फ्रॉडनेस चालू केला होता, सल्फेट फॉर्ममध्ये असलेली किट 1900 रुपयाची असलेली किट 3000 3,500 रुपयाला देत आहे. त्यांचं जे कॅल्शियम बोरॉन ज्याचं कॉम्बिनेशन आहे ते सुद्धा जे की 700 रुपयाचं असताना कोणी 1100 रुपयाला द्यायला लागलं. त्यांचं चिलेटेड मायक्रोन्यूट्रंट हे केवळ 550-600 रुपये किलोचं असताना ते 1200-1100-1000 रुपये किलो द्यायला लागले. म्हणजे एकंदरीत त्यांनी जो फ्रॉड चालला होता, तर त्यांनी सांगितलं, साहेब नाही अशा असं. म्हटलं मला ते सांगू नका, मी प्रोडक्टवर विश्वास ठेवणार माणूस आहे, कंपनीवर कोणी विश्वास ठेवू नका. जी वर्ल्डमध्ये नंबर 1ची कंपनी, जिच्यामुळं 40 ml वापरलं तर गवत मरायचं, आज त्या कंपनीचं 150 ml जरी तुम्ही तणनाशक वापरलं तरी ते गवत मरत नाही आहे. त्यामुळे कंपनीचं सांगू नका, प्रोडक्टवर विश्वास ठेवला पाहिजे. प्रोडक्ट चांगला तर आपल्याला त्याचा फायदा, कंपनीचं काही घेणं नाही आपल्याला. आपण एक शेतकरी आहे, आपण स्वाभिमानी आहे. रावणाची लंका सोन्याची होती याचंही आपल्याला अभिमान नाही आणि ती हनुमानाने जाळली याचंही दुःख आपल्याला नाही. त्यामुळं कंपनीचं आपल्याला कोणी सांगू नका. आपण केवळ प्रोडक्टवर विश्वास ठेवणे आणि प्रोडक्ट दमदार घेणे, जेणेकरून आपलं नुकसान होणार नाही. कंपन्या ह्या कुणाच्या नसता, हे आपापले पोळी भाजण्यासाठी सगळं प्लॅनिंग चालू ठेवता. त्यामुळे आपण कुठल्या कंपनीचं नाव घेणार नाही, परंतु ज्या फ्रॉड करता त्या कंपन्याचे प्रोडक्ट आपण सरळ वापरायचे नाही, कारण त्याच्यामध्ये ऑप्शन भरपूर आहे आपल्याला. आणि मी जे काम करतो, मी शेतकऱ्याची फीस घेऊन काम करतो वर्षभराचे 3000 रुपये. मी कुठले दुकानदार, कुठल्या कंपनीचं काम केलं नाही, करणार नाही, कारण मला माझा शेतकरी पैसे देतो आणि मी त्यांच्यासाठी काम करतो. आता तुम्हाला मी जे काम केलेलं आहे याचे रिझल्ट येतात 100 पैकी आपण 95% आज मार्केटमध्ये रिझल्ट दिलेले, म्हणून शेतकरी आपल्याला पैसे देतात, आपल्या ग्रुपवर जॉईंट होता आणि आपण असं त्या पुढेही याच पद्धतीने काम करणार. परंतु बहुतांशी शेतकऱ्याचं नुकसान होऊ नये म्हणून या ठिकाणी आज आपण यांनाही सजेशन देतो आहे. मागे पण मी सांगितलेलं आहे, मी आतापर्यंत भरपूर व्हिडिओ बनवलेले, सगळ्या टॉपिकवर जनरली व्हिडिओ बनवलेले. तर आज हा व्हिडिओ, कारण आता बरेचसे लोक ताण तोडणार आहे आणि झाडे यावर्षी थोडीशी झाडाची कंडिशन ही नवतीवर जाण्याची जास्त असल्याकारणाने आपण या ठिकाणी प्रोडक्ट दिलेले. तर शेतकरी मित्रांनो, आपण कृपया चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला शेअर करा.